ओम सत्वन्नो अग्नि ओमो भवति निदिस्तो अस्या उषितो विष्टो अव्यक्षणो वृणं वृणानो वै मृणकृत्वानि यदि स्वाहा ओम इमं मे वरुणा श्रुत्यो मध्या च मृडया वामसराचके स्वाहा स्वाहा ओम यदि च तं वर्णमे सहस्रमेज्ञा पाशा महन्ता तेभिर्माद्य सहितोत विष्णुर्विषये मुञ्चन्तु महत्तत् स्वर्ग स्वाहा ओम अयाचार्य दीप्त वासस्ते ओम उदत्तवर्ण बाष्पदीप्तं वादरवी मध्यं त्रताता वयमादित्या प्रतिलवनादिसु आदित्य श्याम स्वाहा ओम भवतन्ना समर्वर्च स्वाहा ओम ज्योति सूर्य सूर्यो ज्योति स्वाहा सूर्यो ऋतु स्वाहा ओम अग्निर्ज्योतिर्ज्योतिरग्नि स्वाहा ओम सूर्यदेवेन सुमित्रा सुजुरातेन्द्र वित्तार्षाणो अग्निर्वितु स्वाहा प्राणाय स्वाहा ओम भूर्वायवे अपानाय स्वाहा ओम भूर्वायवे अपानाय स्वाहा अग्नि वायव्या दिक्भ्यः प्राणपान विनिभ्यां नमः ओम आपो ज्योतिरसोमृतं ब्रह्म भूर्भुवस्वरं स्वाहा ओम या निदां देवगणापितृचोपासते तया मामत्या मेधा यज्ञे मेधा विलं कुरु स्वाहा ओम हिरण्यगर्भः ओम अग्नेनया सुपताराय अस्मान् विश्वानि देव वयुनानि विद्वान् योऽस्मद्हुरानमेनो पुष्टान्तेन मुक्तिं विदेम स्वाहा ओम सुख संपत्ति घर आवे कष्ट मिटे धन का ओम जय जगदीश किसकी प्रभु शरण करो किसकी तुम बिना और न दूजा प्रभु तुम अंतर्यामी पार ब्रह्म परमेश्वर करुणा के सागर तुम पालन करता सब तुम पालन करता
अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा तयाटविता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराची कुंडलिकावर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका विठ्ठला प्रस्तुत या कार्यक्रमाचं स्वरांजली चॅनल कितवा 5वा महोत्सवानिमित्त दीपोत्सव 5वा प्रतिवर्षी दीपोत्सव कार्यक्रम या ठिकाणी स्वरांजली चॅनल यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी होत असतो, परंतु या 2025 मध्ये आज या ठिकाणी हा दीपोत्सव कार्यक्रम साजरा केला जात आहे। तर या कार्यक्रमामध्ये आम्हाला या ठिकाणी भारुडाची सेवा करण्याची संधी स्वरांजली चॅनलच्या माध्यमातून मिळाली। तर स्वरांजली चॅनलला आधी मी धन्यवाद देतो। मुळात भारुड म्हणजे काय याचा अर्थ कळला तरच तुम्हाला भारुड कळेल। आमच्या नाथ महाराजांनी पूर्वी पारमार्थ करणाऱ्या लोकांना पारमार्थ कळावा या उद्देशानं कीर्तन भजन प्रवचन व्हायचे, परंतु काही लोकांना कीर्तन भजन प्रवचन अंगाला लागेना किंवा मनाला लागेना। काही लोकांना निद्रा येते, आताही काही लोकांना प्रवचनात निद्रा येते। त्यावेळी तसंच निद्रा येत होती, म्हणून आमच्या नाथ महाराजांनी काय केलं, हे लोक आतून तर निद्रा आहेतच आहेत, बाहेरून बी निद्रा आहेत, म्हणून यांना जाग कसं करायचं या उद्देशानं आमच्या नाथ महाराजांनी भारुड केला। मी जे वेश गाठलो या वेशभूषेकडे न पाहता मी जे बोलतो या शब्दाकडे जर लक्ष दिला तर भारुड कळेल, नाहीतर त्या भारुडाचा अर्थ काही तुम्हाला कळणार नाही। मी वेश का घेतला तर माझ्या वेशाच्या निमित्तानं तरी माझ्या शब्दाकडे तुमचं लक्ष जाईल या उद्देशाने आमच्या नाथ महाराजांनी भारुड केलेलं आहे।
म्हणून या भारुडाचा उद्देश आमच्या नाथ महाराजांनी जगापुढे मांडण्याचं कारण काय, देव म्हणजे काय, धर्म म्हणजे काय, भक्ती म्हणजे काय, स्त्री जातीला स्त्रीनं कसं वागावं, संसार करत पारमार्थ कसं करावं, या भारुडाच्या उद्देशानं आमच्या नाथ महाराज तुमच्या पुढे मांडतात. ते आपल्याला येतामती येता अवकाशात चिंतन करू. विठ्ठल विठ्ठल मनुष्य जन्माला आल्यानंतर हा जन्म पुन्हा मिळणार नाही आमचे संत सगळ्यांना सांगायला लागले. तरी माणसं या संसारामध्ये एवढे गुंतून गेलेले आहेत की आम्ही संसार करायला जन्माला आलो हे सगळ्यांना वाटायला लागले. परंतु आपल्याला जन्म संसारासाठी नाही, धर्म करण्यासाठी मिळालेला आहे. तुम्ही आम्ही कर्मामध्ये धर्माला विसरलेला आहे. म्हणून आमचे संत तुम्हाला जाग करायला लागले. आज या भारुडाच्या उद्देशानं तुम्हाला मी जाग करण्याचा प्रयत्न करतो. जेवढं तुम्ही जाग व्हाल तेवढं तुमचं हित आहे. नाहीतर या कानानं ऐकून या कानानं जर सोडून देचाल तर या भारुडाचा अर्थ राहणार नाही. म्हणून आमच्या नाथ महाराजांनी या भारुडाद्वारे तुम्हाला काय सांगतात ते थोडं एकच तास आपल्याला भारुड करायचं आहे. आपलं वेळ अर्ध निघून गेलेला आहे. परंतु मी वेळेवरच आलो, तुम्ही सगळे वेळेवर आला नाही म्हणून चालू केलं नाही. असो, आमच्या नाथ महाराज या भारुडाद्वारे तुम्हाला काय सांगतात हे थोडं मन लावून. प्रवचनात बसल्यावर शरीर काही कामाचं नाही, मन कामाचं आहे. नाहीतर तुम्ही इथं बसाल, घरी काहीतरी चावी विसरली म्हणून मन सगळं चावीवर राहतंय, मग तुम्ही ऐकलेलंही सार्थक होणार नाही. म्हणून एक तासभर थोडं मन लावून भारुड ऐका. माझ्या आई बापाने बरं नाही केलं. काय झालं कशाला बरं नाही केलं? माझ्या आई बापाने बरं नाही केलं, मला म्हातार नवऱ्याला दिलं. सध्या मुलांना मुलगी मिळेना, पंचायत चाललेली आहे. कोण मुलगी जन्माला घालायला मागं पुढं व्हायला लागल्यात. आता मुलांना मुली कसं मिळणार सांगा. प्रत्येकाला मुलगाच पाहिजे, मग झालेल्या मुलाला मुलगी तरी पाहिजे का नाही, गरज आहे का नाही. म्हणून सगळे आमचे संत पूर्वीच सांगून केलेले आहे, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. कन्याचं नाव आधी घेतलेलं आमच्या संतांनी, पुत्राचं नाव आधी घेतलं नाही. कन्या एक दोन्ही कुळाला उद्धार करणारी आहे. म्हणून आमच्या संतांनी कुळी कन्या पुत्र, ज्याच्या कुळामध्ये कन्या जन्माला आली किंवा पुत्र जन्माला आला, जर तो सात्विक असेल, तो हरिपाठ करत असेल, ज्ञानेश्वरी वाचत असेल, तर ते घर देवाला आवडतो. ज्या घरामध्ये सुविधा आहेत त्या घरामध्ये देव नसतो बरं का. आता प्रत्येक घरामध्ये सुविधा व्हायला लागली. सुविधामध्ये काय होतो, माणूस धर्म विसरून चाललेला आहे. म्हणून आमचे संत धर्मासाठी जागा करायला. आजकाल शिकलेल्या मुलाला शिकलेली मुलगी पाहिजे असे बरंच काही आहे. परंतु माझ्या आई बापांनी बरं नाही केलं. काय केलं सांगू का. चांगलं आहे, गोड गोड दिसू लागले. मी काय दिसायला वाकडी आहे का नकटी आहे,
चांगला का काळी आहे? चांगला लिपस्टिक लावली आहे, मग चांगला नाही कशाला वाकडं मग एखाद्या अंगानं वाकडं किंवा कमी शिकलेलं कालच्या कुळाची असेल तर असं काहीतरी करायचं होतं. मग माझ्या माईबापांनी असं का केलं असेल? म्हणून सध्याची परिस्थिती खूप बिघडलेली आहे. मुलीलाही असं घर पाहिजे ज्या घरामध्ये सासू सासरे नाहीये ते घर पाहिजे. जास्त संख्या नको आहे घरामध्ये. सध्या परिस्थिती मुलीला असं पाहिजे आहे. मग पिल्ला वंडे टाक चाचायला हा, बंगला पाहिजे, शेतीवाडी पाहिजे, हे सगळे बघून लग्न करायला लागले. परंतु त्या मुलीकडे आधी संस्कार आहे का ते बघा ना. प्रत्येक मुलीला काही मर्यादा आहेत. ती मर्यादा त्या मुलीकडे नाही. परंतु डिग्री असेल तर काय कामाची आहे? डिग्री हे तुझ्या पोटासाठी आहे, परंतु धर्मासाठी डिग्री कामाची नाही. संस्कृती खूप गरजेची आहे, संस्कार खूप गरजेचे आहे. बाहेर जाताना उंबरठा ओलांडण्याचं मर्यादा आहे, परंतु त्या उंबरठ्याला आता अर्थ राहिला नाही. लग्न झाल्यानंतर उंबरठा धुवून तुम्ही माहेरी सासरी जाता का नाही? मग ते उंबरठा धुता कशाला? बर, ते उंबरठा कशासाठी आहे आताच्या पिढीला माहित पाहिजे. प्रत्येक घराला उंबरठा आहे, ती मर्यादा आहे. ती मर्यादा आपल्याला जाग करते की मी उंबरठा ओलांडायला लागला. ज्यावेळी सीतामाईनं एकदा ओलांडलं किती भोगावं लागलं तुम्हाला माहित आहे रामायणातलं. तसं प्रत्येक स्त्री मर्यादित राहिलं पाहिजे. तेवढं चांगलं दिसू लागली नवरा बरा नाही माहिती दाखव तर दाखव नवरा कुठं असतंय. कुठं सप्ताह असलं की तिथं इंडत असते. बरं नाही तूच माईक मध्ये एवढा वेळ ऐकायला लागली, आम्ही पण ऐकायला लागलो, तू बोलायला लागली. माझे 4 बहिणी आहेत बरं का. 4 बहिणी आहेत, सुखाने नांदतात. परंतु माझ्या आई बापाने मला याला पदरात घातलं. बघू दाखव, बोलो तर बोलो. हो धनी, आले 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 आवाज तर ये ना. समोर कुठं दिसे ना. आहे जिथं सप्ताह असतंय, जिथं भोजन असतंय ना, तिथं असतंय ते. हो धनी, अरे आलो का? या 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 या. सापड आवाज आहे माणशी नाव चांगला आहे, चांगला दष्टपुष्ट आहे. बघा आता एखाद्या मुलीला असला मुलगा दिला तर कोण करून घेतय का? हात वर करा. आईबाप किती विचार करायला लागलेत आजकाल मुलांना मुली द्यायला किंवा मुलगी मुलाला घ्यायला. संस्कार बघेनात, फक्त त्याचं वरचं सौंदर्य बघायला लागलं. परंतु हे सौंदर्य काही कामाचे नाही बरं का. आमचे संत म्हणतात 2 दिवसाची जवानी तुझी, 2 दिवसाची जवानी तुझी, पुढे नाही टिकणार रे, पुढे नाही टिकणार. 2 दिवसाची जवानी तुझी, पुढे नाही टिकणार, पुढे नाही टिकणार, पुढे नाही टिकणार. म्हातारपण द्या संत म्हणतात की वरचं जे शरीर आहे ना हे 2 दिवसाचं आहे. तुम्ही याला बघून मुलगी देता, परंतु आमचे संत म्हणतात की त्याचे गुण बघा, त्याची संस्कार बघा, मग त्याला मुलगी द्या. परंतु आता संस्कार गुण बघेना,
संपत्ती बघायला लागलो. किती आहे महिन्याला पॅकेज विचार. हा, महिन्याला पॅकेज किती आहे, शिक्षण किती शिकले, संपत्ती काय आहे. म्हणजे जे नाशिवंत आहे ना ते आम्ही सगळं बघून देतो, परंतु शाश्वत काय आहे, आपली संस्कृती शाश्वत आहे. तुम्ही गेलात तरी आपली संस्कृती टिकणार आहे, तुम्ही गेलात तरी तुमचं ज्ञान कायम राहणार आहे. म्हणून आई बापाने बरं नाही केलं, मला म्हाताऱ्या नवऱ्याला दिलं. आई बाप बरं नाही केलं, मला म्हातारा नवऱ्यानं केलं. आई बापाने बरं नाही केलं, आई बाप बरं नाही केलं, मला म्हातारा नवरा दिला. मला म्हातारा नवऱ्यानं केलं, मला म्हाताऱ्या नवऱ्याला दिलं, मला म्हातारा नवऱ्यानं केलं. मला म्हाताऱ्या नवऱ्याला दिलं. माझ्या आई बापाने असल्या म्हाताऱ्याला करून दिलं. बरं आहे की चांगलं काय चांगलं आहे, बरं आहे. दिसायला बरा आहे परंतु कामाला नाही आहे. फेरमार शेप पाहिजे ना जीव आहे. आहे का नाही, दिसायला बरा आहे मग परंतु काहीतरी संस्कार ज्ञान काही पाहिजे का नाही. पाहिजे की पाहिजे असेलच की खिशामध्ये काही पैसे आहे का नाही, उलट माझे पैसे त्याला द्यावं लागते, असला नवरा आहे का नाही. आजकाल पद्धत अशी झाली आहे, बायका नवऱ्यांना पैसे द्यायला लागले, कलियुगच आहे. काय म्हणा, लाडकी बहीण येऊ लागले की अक्का आहे का नाही. हा, लाडकी बहिणीचे पैसे जमा आहेत म्हणून अक्कानं मागून घ्यायला लागले त्यांच्याकडे, आहे का नाही. कधी पुरुषांनी बायका पुढे हात पसरू नये म्हणून आपली संस्कृती आहे, परंतु सध्या परिस्थिती सगळं बिघडलेली आहे. नवऱ्याचं बायको ऐकावं का बायकोचं नवरा ऐकावं, आता तुम्ही बोला, तुम्ही कोणाचं ऐकता बोला. अय्या गुरु आवा गुरु त्यांना आहे का नाही. हा, आमचे एक मोरे महाराज सांगून गेले, आवा गुरु आया गुरु पेनलाम पेद्द गुरु. म्हणजे पुरुषांनी बायकाचं ऐकावं का बायकांनी पुरुषाचं ऐकावं नाही. आपली संस्कृती आहे, पुरुष मंडळीचं बायाने ऐकावं, ही मर्यादा आहे, मर्यादा आहे. ती मर्यादा आम्ही ओलांडल्यामुळं आपली संस्कृती आपल्याला कळेन असं झालेलं आहे. असो, मग असल्या नवऱ्याबरोबर संसार करण्यापेक्षा बरं का सोडलेलं बरं म्हणते. बघा, लग्न करताना असेच मंडळी भरले होते. एखाद्याला म्हणलं की नवरा सोडतो म्हणल्यावर त्यांनी काय म्हणते माहित आहे का, जेवढ्यान पुढं लग्न केलं ना तेवढ्यान पुढंच मला सोडायचं, म्हणून मी सगळ्यां पुढं सोडायला लागले. ऐका ना, नाहीतर मला एकट्याला सोडता आलं असतं, परंतु तुमच्या सगळ्यांच्या स्वरांजली चॅनलच्या माध्यमातून लाईव्ह कार्यक्रम चालू आहे. तुम्ही तर सोडा, दुसरेही बघायला लागलेत. मी सगळ्यांच्या साक्षीने याला सोडावं म्हणते. आता आईबाप दिलेले गेले, हो दिलेले गेले गेले, आता भोगायचं कोण, मीच का नाही. बर किती दिवस भोगावं, ऐका नाही. माझ्या बहिणींकडे बघितलं की मला लाज वाटायला लागलाय. माझ्या आईबापाने असं काय केलं असेल, माझे चौघे बहिणी सुखाने नांदती, तेवढे सुखाने नांदताना मला असं का केलं असेल. असो, माझी कर्मरेषा असेल, परंतु मी कर्माला दोष देत नाही, परंतु माझ्या पुढच्या जीवनामध्ये माझा जर उद्धार करून घ्यायचा असेल तर मला याला सोडावं लागेल. काय करावं लागेल, सोडावा लागला. मामदार साहेबांना सांगून मग पारकत घ्यायला. नाही नाही, आता लाईव्ह आहे, सगळ्यांच्या साक्षीनं सोडायला लागले, आहे का नाही. नवरा नको ग बाई, मला दादला नको ग बाई, मला दादा नको ग बाई.
नवरा म्हणजे कळाला का? मोगोडू. म्हणजे अजून जरा स्पष्ट करून सांगावं लागतं तुम्हाला. मराठीमध्ये नवऱ्याला दादला म्हणतात, महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये नवऱ्याला दादला म्हणतात. मग एक काम करते, असल्याशी संसार करण्यापेक्षा याला सोडावं म्हणते. हो आहे का सगळे साक्षी? आहे तर कशाला सोडा, एकदा सांग तर सांग काय चुकलं त्यांचं. अहो एकतर संसारात नीट नाही ना पारमार्थात नीट नाही, मग असल्या नवऱ्याशी संसार तरी कसं करायचं सांगा? ऐका नाही, तुम्हाला सांगते, माझं घरचं पजिती कोणाचं कोणाला सांगू नये म्हणतात. आपलं संसार आपल्या घरचं आपल्या चार भिंतीत राहावं म्हणतात. परंतु आमच्या नाथ महाराज संसाराचा अर्थ वेगळं सांगतात. नीट लक्षात घ्या, ऐका नाही. इंटिंटिंग मल्टीपॉइंट. हा, इंटिंटिंग मल्टीपॉइंट. मला तेलगू कळत नाही तेवढं बरं का. परंतु आमच्या नाथ महाराज संसाराची वेगळ्या प्रकारे सांगतात. थोडं नीट लक्षात घ्या. मी बोलण्याच्या शब्दाकडं आमच्या नाथ महाराज कुठल्या नवऱ्याला नको म्हणतात आणि त्या नवऱ्याचा अर्थ काय आहे नीट लक्षात घ्या. मोडके से घर तुटके से छपर, मोडके से घर तुटके से छपर, घरात देवघर नाही. मग असल्या नवऱ्याला घेऊन तरी काय करावं? म्हणून म्हणते नवरा नको ग बाई, मला दादला नको ग बाई, मला दादला नको ग बाई, नको ग बाई, मला दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, असला दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, असला दादला नको, मला नवरा नको ग बाई, मला दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, मला दादला नको ग बाई. हो, मोडके से घर तुटके से छपर. बघा घर कसं आहे. तुम्ही म्हणता नवऱ्याला कशाला सोडता? सांगू नये, परंतु सांगायची पाळी आली. परवा महाराष्ट्रात पूर आला का नाही? सगळीकडे पाणी भरले. भरलं का? हा. मग त्यावेळी आमचं घर वरून बी गळत होतं, खालून बी गळत होतं. मग घरकुऱ्यातील असलं घर याच्या बापाने याच्या नावावर केलं. ते घर 10 ठिकाणी गळतंय. किती ठिकाणी? 10 ठिकाणी. हा. मोडके से घर तुटके से छपर. निदान या घराला बघून रडावं म्हटलं तर घरात देवघर बी नाही. कोणा पुढे रडावं? निदान देवघर तरी पाहिजे का नाही? शिवानमान मंदिरला या. त्या घरात देवघर नाही बर का. आमच्या नाथ महाराज घर कुठलं म्हणतात नीट लक्षात घ्या. तुमचं आमचं शरीर एक घर आहे. या शरीराला 10 छिद्र आहेत. सगळीकडनं घाणच गळतंय, चांगलं काही गळत नाही. येतंय का लक्षात? ते घर मला नको म्हणतात. मोडके से घर तुटके से छपर. त्या घरात देवपणाच नाही, मग हा घर काय कामाचं आहे? या नवऱ्याच्या नावावर असेल, परंतु त्या घरामध्ये देवघर नाही, ज्या घरामध्ये शांती नाही, समाधान नाही, त्या घरात काही कामाचं आहे. तुमच्या घरात खूप संपादन असेल, तुमच्या घरात लेकरं खूप शिकलेले असतील, परंतु त्या घरामध्ये जर रोज भांडण होत असेल तर ते घर काही कामाचं नाही. दया क्षमा शांती ते देवाची वस्ती. देव कुठं राहतो? सोन्याचं जरी देऊळ बांधलं घरामध्ये, देव नाही. ज्या घरामध्ये दया आहे ना, त्या घरामध्ये देव आहे. ज्या घरामध्ये इतरांना क्षमा करण्याची ताकद आहे ना, त्या घरामध्ये देव आहे. ज्या घरामध्ये लेकराला बर का आपण दयेनं जर बघत असाल तर त्या घरात देवपणा असतो. हे 3 गोष्टी अशा आहेत ना, बाजारात कुठं विकत मिळत नाही. हे गोष्टी प्राप्त करावं लागतात. बघा, सासू सुनेला पटत नाही, आईला मुलाला पटत नाही, चौघ भाऊ एकमेकाला रोज बघत नाहीत, मग या घरामध्ये देव तरी कसं राहील? म्हणून आमच्या नाथ महाराज म्हणतात की असलं जर घर असेल ज्या घरामध्ये देव नसेल,
बर देव असेल परंतु त्या देवाचं भजन नसेल हे घर काय कामाचं आहे. मोडके से घर तुटके से चपर घरात देव घर नाही. बर आता घराचं राहू द्या हो, पुढं बोलू का? आता घराचं झालं, पुढं काय अजून? सगळं मीच बोलतो, तुम्ही बी थोडं बोलत राहा. मी काय बोलतो ना त्याचा प्रश्न थोडं उत्तर देता. आता ते घर सोडून द्या हो, आता कान तरी चांगलं पाहिजे का नाही? पाहिजे की सांग, चांगलं पाहिजे भजन ऐकायला. हा भजन ऐकायला बोल. नाही नाही, जेवायला हो. जेवायला तोंड पाहिजे. आमच्या नाथ महाराज वर्णन करतात, जोंधळ्याची भाकरी आंबाड्याची भाजी, जोंधळ्याची भाकरी आंबाड्याची भाजी वर तेलाची धार नाही. म्हणून म्हणते नवरा नको ग बाई मला दादला नको ग बाई. मला नवरा नको ग बाई, मला दादला नको ग बाई. मला नवरा नको ग बाई, मला दादला नको ग बाई. मला नवरा नको ग बाई. मला दादला नको ग बाई. मला नवरा नको ग बाई, मला दादला नको ग बाई. मला नवरा नको ग बाई, मला दादला नको ग बाई. हो जोंधळ्याची भाकर, आता भाकर विसरून द्या हो, कोण करायला लागलेत भाकऱ्या आता? चपाती. सगळे आता मशीन निघालेले इथं, चपात्या बी आता मशीनवर करायला. बायांना काही काम नाही आता, अंग हलवायचंच नाही. जे अंग हलवत नाही ना त्यांचं आयुष्य लय कमी होणार आहे. तुम्हाला वाटतंय की अंग नाही हलवलं की 4 दिवस चांगलं जगाल, काही कामाचं नाही. पूर्वीचे बाया अंग हलवून काम करायचे. काय हलवून? अंग हलवून काम करायचे. दळण जात्यानं दळायचे, मसाला घरात बनवायचे. आता सगळं बाजारात मिळायला लागलंय आपल्याला. सगळे आपल्याला बाजारात मिळायला लागले. परंतु पूर्वी जोंधळ्याची भाकर आंबाड्याची भाजी, अहो निदान भाजीवर तेलाची धार पाहिजे का नाही? तुमच्या घरात आठवड्याला किती तेल वापरता मला सांगा? आठवड्याला 3 किलो. ऐका नाही, आम्हाला तेलाची धार म्हणतात. नीट लक्षात घ्या, संसार किती का सुखाचा असू द्या, त्यात जर आध्यात्मिकाची धार नसेल तर ते काही जेवण कामाचं नाही. म्हणून आमच्या नाथ महाराज या ठिकाणी म्हणतात, जोंधळ्याची भाकरी आंबाड्याची भाजी आताच्या पिढीला कोणाला माहित नाही. आताची पिढी काय काय लागली? पिझ्झा, हा, महाराष्ट्रातलं जेवण नाही, परराष्ट्रातलं काय लागलेत सगळे. हा, आईला उशीर होते म्हणून उकळत्या पाण्यात काय घालती, काय म्हणतात ते? नूडल्स. हा, नूडल्स, मॅगी नूडल्स. हे आपलं नाही खाणं, ही आपली संस्कृती नाही. बर्गर खाणं, मॅगी खाणं. अहो आपली संस्कृती काय आहे? आपली संस्कृती भाजी चपाती हे पौष्टिक आहार आहे आणि अंगाला ताकद देणार आहे. परंतु आताची पिढी कॅम्प्युटर जमान्यासारखं पळायला लागली. त्यांच्याकडे वेळ नाही म्हणून काही डब्याला द्यायला लागलेत पोरांना. परंतु ते तुम्ही वेळ वाचवण्यासाठी करत असाल, परंतु ते पुढं तुम्हाला घातक आहे. म्हणून महाराष्ट्रामध्ये जे उगवते ना, आमचे संत वर्णन करतात, कांदा मुळा भाजी आवगी विटाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी. आमचे संत भाज्यांमध्येही देवाला पाहिलेले आहेत. म्हणजे आहारामध्ये जर सत्व असेल तर ते अंगाला ते गुण लागतात. आमचं जेवण सत्व नसल्यामुळं आम्हाला बीपी शुगर लवकर चालू व्हायला. पूर्वीच्या लोकांना बीपी माहित नाही. आता प्रत्येक लोक बाहेर निघताना पदरात 2 गोळ्या बांधून निघतात. एवढी परिस्थिती झालेली आहे. हे कशामुळं? तर हे खाण्यामुळं झालं. आहार जर सात्विक असला तर तुला हे रोग आलेच नसते. म्हणून म्हणते, जोंधळ्याची भाकरी केलं, आंबाड्याची भाजी केलं, तेलाची धार नाही. म्हणून आमच्या नाथ महाराज म्हणतात, तेलाची धार म्हणजे आध्यात्मिकची धार किंवा पारमार्थ ज्या घरामध्ये नसेल तर ते घर काही कामाचं नाही. म्हणून बर का, फुटक्या घरामध्ये राहण्यापेक्षा रोज भाकरी खाण्यापेक्षा याला सोडलेलं बरं आहे का नाही? बरं आहे, बरं आहे. कोण सण करतंय सांगा? प्रत्येक सणाला एक साडी देते नवरा. कधी आणला का साडी?
नुसतं डोकं हलवतंय, काय म्हणावं? 4 दिवस लागला चॅम्पी फोकसला उगा स्वरांजी चॅनल बोलवलेत म्हणून भाड्यानं साडी आणल्या, काय करावं? उगा आमचे रेणुका कबुदा म्हणणार कसली साडी हो म्हणणार इज्जत जाईल म्हणून मी काय केले, भाड्यानं साडी आणले, काय करावं? आता आमच्या ताई एवढं चांगलं नेसली म्हणल्यावर मला थोडं चांगलं घालावं का नाही? बरोबर आहे. परवा आमच्या बायकोला 9 साड्या देऊ घातलो नवरात्रात. हा, आता सध्या साड्याचं एवढं परिस्थिती झालेली आहे, नवरात्रात 9 दिवस साड्या वेगवेगळे घालायला लागल्या. भक्ती श्रद्धा वेगळी झाली, परंतु बाया साड्या घेऊन मिरवायला लागल्या. याला काय भक्ती म्हणतात का? अहो, नवरे मरायला लागले तर एखादी बाई एवढी हट्ट करते की नवऱ्याला अर्ध्या रात्री उठून जाऊन त्याला साडी आणून द्यावं लागते, एवढी परिस्थिती बिघडली आहे का नाही? अहो, बहिरंगातलं पारमार्थ किती दिवस करणार? बहिरंगातलं पारमार्थ देवाला आवडत नाही, देवाला अंतरंगातलं पारमार्थ आवडत. तुम्ही काय साडी घातलात, तुम्ही काय गळ्यात घातलं हे देव बघत नाही. देव म्हणते हे मीच दिलेलं आहे, मला काय दाखवता तुम्ही काय दाखवता मला? ज्यानं देह दिलेला आहे त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे? काठपदर साडी घालून देवळात गेलं पाहिजे का? आमच्या संतांनी सांगितलं नाही. आमच्या संतांनी हे सांगितलं की देवाला जाताना मन, श्रद्धा, भक्ती हे घेऊन जावा. बरं, तुम्ही मेडिकल मध्ये जावा किंवा किराणा दुकान मध्ये जावा, श्रद्धा मिळते का विचारा, भाव मिळतोय का विचारा, विकत मिळतंय का? मिळत नाही, हे प्रगट होत. मग आम्ही बहिरंगामध्ये पडल्यामुळं आम्हाला अंतरंग विसर पडलेला आहे. तुम्हाला वाटतंय की आम्ही सगळे जागे आहो, परंतु आमच्या संतांच्या दृष्टीनं तुम्ही सगळे झोपलेला आहात. जोपर्यंत तुम्ही जागा होत नाही तोपर्यंत धर्म कळत नाही. तुम्ही म्हणता आम्ही जागा आहे की महाराज, तुम्ही झोपलं कसं म्हणता? आमचे संत म्हणतात हे सगळे बाहेरून जागे आहेत, आतून झोपलेले. आतून झोपणं म्हणजेच अज्ञान आहे. काय आहे? आतून झोपणं म्हणजेच अज्ञान आहे. ते अज्ञान घालवण्यासाठी आमच्या नाथमाला ते भारूड केलेलं आहे. नवरा म्हणजे हा विषयरूपी नवरा आहे. मेल्यानंतर हे संघ येणार नाही. मला येणार आहे का? नाही. पूर्वीचे बाया नवरा मेल्यावर सती जात होते. काय जात होते? सती जात होते. ऐका, आताच्या बाया मशानात बी जात नाहीत. काही बाया सती जाणं तर वेगळे झाले. मग हा नाशिवंत नवऱ्याला किती दिवस मिरवायचं? हा बी मातीत जाणार आहे, मी बी मातीत जाणार आहे. परंतु मला अस्सल जे आहे ना परमात्मा, त्या परमात्म्याला शरण गेल्याशिवाय माझा उद्धार होणार. आपलं कर्म म्हणजे नवरा, धर्म म्हणजे सद्गुरू आहे. म्हणून प्रत्येकाने गुरु केलं पाहिजे. जन्माला आल्यानंतर गुरु नाही केलं तर जीवन व्यर्थ आहे. म्हणून प्रत्येकाने जसं कर्माला नवरा आहे तसं धर्माला सद्गुरू आहे. सद्गुरू शिवाय मोक्ष नाही, नवऱ्याशिवाय कर्म सफल होत नाही. नवरा करणं जेवढं गरजेचं आहे त्याच्या डबल सद्गुरू करणं खूप गरजेचं. म्हणून गुरु करा, माळ घाला, एकादशी करा. प्रत्येकाने वारकरी झालं पाहिजे. प्रत्येकाने तुळशीची माळ घातली पाहिजे. नाहीतर लोक मेल्यावर तुळशी कोंबतात, त्याच्या तोंडात जात नाही, लाकूड घेऊन कोंबतात. मग मी म्हणतो मेल्यानंतर तुळशी कोंबण्यापेक्षा हा देह जिवंत असताना याच्यावर तुळशी ठेवणं ही आमच्या वारकरी संप्रदाय पद्धत आहे. अजून एक सांगू का? तुळशी माळ का घालावं? पूर्वीचे एखादी वस्तू दान देताना तुळशी पत्र ठेवून दान द्यायचे. तसं हा देह माझा नाही म्हणून आमचे वारकरी याच्यावर तुळशी पत्र ठेवतात. हे देह माझा नाही म्हणून याची पद्धत. म्हणून मेल्यानंतर तुळशी ठेवून घेण्यापेक्षा जिवंतपणे तुळशी माळ घाला. वारकरी वा, एकादशी करा. सगळे कपाळ दिसायला लागले तर माझ्यासारखं एक तरी कुंकू लावलेले आहेत का कपाळाला? आताच्या बाया कोण कुंकू लावत नाही. पूर्वीचे बाया मेन लावून कुंकू लावायचे. आंघोळ केलं तरी कुंकू जात नव्हतं. तसे नवरे बी 90 वर्ष टिकायचे. म्हणून आताचे नवरे बी लवकर चालले कुंकू गेल्यावर. आता प्रत्येकाच्या कपाळावर काय सांगू का?
काय आहे टिकली हा. टिकली तर ते टिकली टिकली तर टिकली नाही तर उकली. म्हणून नवऱ्याचं आयुष्य बी राहीना. नीट लक्षात घ्या. तुम्हाला वाटतंय की कुंकूचा आणि नवऱ्याचं काय संबंध आहे? अहो हे आपलं सौभाग्य आहे. काय आहे? सौभाग्य आहे. पूर्वीचे बाया कपाळाला मान देऊन कुंकू लावायचे, बाळीवर कुंकू लावायचे. मग नवऱ्याचं आयुष्य वाढवण्यासाठी ते कुंकू लावायचे. परंतु आम्ही आता टिकल्या लावायला लागलो. एकाच्या घरी परवा जेवणाला गेलो होतो. महाराज या म्हणल्यावर हात धुवायला वॉश बेसिन पाशी गेलो तर सगळे टिकल्याच लागलेले आहेत वॉश बेसिन. मी म्हणलं काय हो हे सगळे? म्हणजे नवरा कुठं बी चिटकवाय. नवऱ्याचं प्रतीक म्हणून तुम्ही टिकली लावता, मग त्या नवऱ्याला तुम्ही कुठेही चिटकवता. काही बाया आता इथं कानाच्या मागे चिटकवायला. नीट लक्षात घ्या. ही हसण्यासारखी गोष्ट नाही. ही आपली संस्कृती आपण बुडवायला लागलो. तुम्हीच नाही कुंकू लावलं तर तुमचे लेकरं काय लावतील? कुंकूचा अर्थच कळणार नाही. कुंकूचा अर्थच कळणार नाही. ज्यावेळी आमच्या सीतामाईनं बांगीमध्ये शेंदूर भरताना आमच्या हनुमंतराय बघितले. सीतामाईला विचारलं, माता तुम्ही शेंदूर का भरता? त्यावेळी आमच्या सीतामाईनं गोड उत्तर दिलं, हनुमंता माझ्या नवऱ्याचं आयुष्य वाढवण्यासाठी मी शेंदूर भरते म्हणते, कपाळाला कुंकू लावते म्हणते. मग हनुमंतराय म्हणले, रामासाठी तुम्ही एवढं करता, शेंदूर लावलं की आयुष्य वाढत असेल माझ्या रामप्रभूचं, म्हणून आमच्या हनुमंतरायानं अंगभर शेंदूर लावलं. कोणासाठी? रामासाठी. मला एवढं सांगायचं आहे की तुम्हाला मी दोष देत नाही, तुम्हाला दोष देत नाही, परंतु तुमचं जे वागणं आहे ना, ते वागणं तुम्हाला एकदा दुःखाला कारण होणार आहे. म्हणून आपली संस्कृती कपाळाला कुंकू लावणं आहे. टिकली विसरून जावा, कपाळाला कुंकू लावत जावा. जळून द्या. आता मी दुसरीकडे चाललो, याला सोडायचं आहे आधी. आता भाकर गेलं, भाजी गेली, घर गेलं, निदान घरामध्ये बिछानं तरी चांगलं राहू का नाही? आहे का नाही? आमच्या नाथ महाराज वर्णन करतात, नवरा नको ग बाई मला दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, मला दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, मला दादला नको ग बाई, असला नवरा नको ग बाई, मला दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, मला दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, मला दादला नको ग बाई. हो. आमच्या नाथ महाराज वर्णन करतात, मोडके से पलंग, पाटके से बिछाना, वर मऊ गादी तरी पाहिजे का नाही? तेही नाही. घरामध्ये असं असल्यावर आम्ही काय करावं? शिवाजी एक नाही हो, 10 ठिकाणी जर असं असेल तर मग याला सोडलेलंच बरं का नाही? सोडलेलंच बरं, सोड. हा? तू काय म्हणतो? नुसतं ते लकवा लागलं आणि मान चालवायला लागलं. काय बोलावं का नाही? हा? बाईच्या जातीला किती सहन करावं, आहे का नाही? आताच्या बाया थोडं भांडण झालं की माहेरी निघून चालले, तो मी कोणाकडे जावं? आमच्या साधू संतांचं माहेर म्हणजे पंढरपूर आहे. माझे माहेर पंढरी. आपलं शाश्वत माहेर म्हणजे पंढरपूर आहे. तुम्ही जे माहेरी जाता ना, त्या माहेराला किंमत नाही. म्हणून आमच्या संतांनी जे शाश्वत आहे ना, ते माहेराला जातात. तुमच्या माहेराला किती किंमत राहील? भाऊ असोच तर किंमत आहे, आई वडील असोच तर किंमत आहे, पुढे किंमत आहे का? परंतु आमच्या पांडुरंगाकडे तुम्ही कधीही जावा, ते माझे माहेर घर आहे. माझी बहीण चंद्रभागा, भाऊ पुंडलिक मुनी, ते माझं माहेर घर आहे. परंतु आमच्या या नाशिवंत नवऱ्याला आमच्या नाथ महाराज म्हणतात की याच्यापासून मोकळं झाल्यावरच आपल्याला पारमार्थ करता येईल. म्हणून पारमार्थासाठी थोडं विषय बाजूला सारा, मगच देव कळतो. एखादी वस्तू कळण्यासाठी
त्या वस्तूवर आपल्याला मन लावलं पाहिजे. तसं पारमार्थ कळण्यासाठी संसार थोडं बाजूला सारायचा आहे. म्हणून आमच्या नाथ महाराज म्हणतात की नवरा नको या शब्दाचा अर्थ एवढंच होतो की ज्या नवऱ्यापासून मला मोक्ष नाही ते नवरा नको आहे. हा नवरा मला संसारात समाधान देईल परंतु पारमार्थात मला यश मिळेना म्हणून नवऱ्याला सोडून. बरं, हा नवरा बहिरंगातला नवरा नाही, अंतरंगातल्या नवऱ्याबद्दल आमच्या नाथ महाराज म्हणतात जे कामरूपी नवरा आहे ना त्याला त्याग करा म्हणतात. काय म्हणतात? कामरूपी नवऱ्याला त्याग करा म्हणतात. तुमच्यामध्ये विकार आहेत, त्या विकारांना घालवा असे आमच्या नाथ महाराज म्हणतात. काम, क्रोध, लोभ, मद, मात्सर्य हे विकार आहेत ना, यांना आमच्या नाथ महाराज नावं दिलेलं आहे. हा मोहरूपी नवरा जोपर्यंत या शरीरात सुटत नाही तोपर्यंत देव कळत नाही म्हणून नवरा नको म्हणतात. बर, आता मोडकेच घर म्हणलं, हे जे शरीर आहे ना हे एकदा मोडणार आहे, याला शाश्वत नाहीये. तुम्हाला एक उदाहरण देतो आणि सेवा सांभाळतो. पुढच्या बारुडाकडे जाऊ. हा देह तुमचा नाही, हे तुम्हाला एक दृष्टांत देतो. तुम्हाला या देहावर जोपर्यंत तुम्ही सत्ता गाजवता ना, हा देह माझा जो म्हणतो ना त्याला दोष आहे असं शास्त्र म्हणतंय. देह माझा नाही, देह परमात्म्याचा आहे म्हणून भक्ती केली पाहिजे. पुढे जाऊन सांगू का? पंचकर्णीमध्ये एक दृष्टांत देतात पंचमहाभूताबद्दल. एक छोटस दृष्टांत दिलं की तुम्हाला कळेल की शरीरावर प्रेम करावं का नाही. माणसं झोपेतनं उठलं की पहिला देवाला बघावं म्हणतात, आई वडिलांना बघावं म्हणतात. आताची पिढी उठलं की आरशात बघते मी कसं दिसतो म्हणून. उठलेला चेहरा कसं दिसतंय. आंघोळ करताना बी लोक आतमध्ये आरशे लावायला लागलेत, आंघोळ करताना कसं दिसतो म्हणून. दात घासतानाही वॉश बेसिन पुढे आरसा असतो. म्हणजे तुम्ही जे बघताना ते दृश्य आरशा बघितलंच पाहिजे परंतु तुम्ही जे बघताना ते कर नाही. आरसा जे दाखवते ना तुम्हाला ते कर नाही. जे कर आहे ना ते स्वरूप ते आरसा कधी दाखवू शकत नाही. कर आरसा हा सद्गुरूकडे आहे. तुमच्या घरातला आरसा तुम्हाला बुडवायला लागलाय. थोडं पावडर लावलं की चेहरा चांगला दिसतो. आजकाल बाया लग्नाला गेलं की आयरला 500 वेगळे झाले. 500 पहिला ब्युटी पार्लरला द्यायला लागले. एवढी परिस्थिती बिकट झाली. लग्न आलं की नवऱ्याला मरण आहे. 500 रुपये देऊन ब्युटी पार्लर करून मग लग्नाला जायचं. मला वाटतंय की लग्न करून घेणारा कुठं आहे की ही बाईच नटायला. अहो लग्नाला सोडून द्या हो, देवळाला जातानाही बाई काठपदर साडी घालून 2 तोळ्याची गंटण घालून एवढं नटून देवळात जाते की देव त्याला बघायला लागलाय का? नाही, तुम्ही पाप करायला लागलात. कसं काय म्हणताल? नीट लक्षात घे मी काय बोलतो. तुम्ही काठपदर साडी घातली, नवीन आलेली साडी, 2 तोळ्याची गंटण घातली, पाटल्या घातलं, सगळं घातलं आणि देवळाला निघालात. देवळात गेल्यावर लाईन होती, त्या लाईनीला उभारलात आणि बाजूची बाई बघितली. ती बिचारी साधी साडी घातलेली होती, देवासाठी आलेली होती. ती कशासाठी आली होती? देवासाठी आली होती. परंतु तिचं नजर त्या साडीवर गेलं, तिच्या गळ्यात घातलेलं घंटणकडे गेलं, पाटल्याकडे गेलं. मग तुम्ही करता ते पाप आहे का नाही? मग त्या चांगल्या बाईचं मन बिघडून ठेवलं कोण? तुम्ही. मग देवाकडे जाताना पाटल्या, बांगड्या, काठपदर साडी, देव काही बघत नाही हो. मुळात देव तुम्हाला बघतच नाही. तुम्ही काय केलं म्हणून देव तुमच्याकडे बघणार? जगाचं काय कल्याण केलात का तुम्ही? आपल्या लेकराचं कल्याण आम्ही बघत नाही, आम्ही जगाचं कधी केलं पाहिजे? नाही. देव कधी बघतो माहित आहे का? देव कधी बघतो की देव बघण्यासारखं काहीतरी केलं पाहिजे. एखाद्याला दान द्या, देव बघतो. एखादा जरी उपाशी असेल तर त्याला अर्ध भाकर द्या, देव बघतो. देव दयेकडे आहे, देव क्षमेकडे आहे, देव शांतीकडे आहे. हे 3 गोष्टी कोणाकडे आहे ना तो खूप सावकार आहे. सावकारकडे जर देव राहिला असलं तर अंबानीकडे देव राहिला असतं, आहे का नाही? हो बरोबर. सगळ्या तिरुपतीला नाही, अंबानीकडे गेला असते. परंतु देव सावकाराकडे राहत नाही. देव ज्याच्याकडे दया आहे ना त्याच्याकडे राहतो.
ज्याच्याकडे क्षमा करण्याची ताकद आहे ना, देव त्याच्याकडे राहतो. म्हणून पंचमहाभूताचं तुम्हाला दृष्टांत देता देता थोडक्यात सांगतो. एका व्यक्तीनं त्याला पारमार्थ करण्यासाठी जागा पाहिजे होती. जसं आता इथं शिवमारुती मंदिर, शिव हनुमान मंदिर, तसं त्याला एखादं मंदिर बांधायचं होतं, तिथं भजन करायचं होतं. त्याच्याकडे मुबलक जागा नव्हती. म्हणून तो फिरत फिरत एका गावामध्ये आला. त्या गावामध्ये पंचायत लोक बसली होती झाडाखाली. त्या पंचायत लोकांना म्हटली, मंडळी मला थोडं 10 बाय 10 किंवा 5 बाय 5 ची जागा द्या. मी भजन करणार, कीर्तन करणार, तपश्चर्या करणार, साधना करणार. मग आपल्या पंचमहाभूतातले त्या पंचायत लोकांनी काय केलं, त्याला गावाबाहेरची थोडी जागा देऊन टाकली. मग त्या जागेची त्यांनी काय केलं, कंपाऊंड मारला. व्यवस्थित जागेला सुंदर असे तयार केला. राहण्यासारखं घर बांधून घेतलं. आणि आज नाही उद्या भजन करील, पूजन करील म्हणून पंचमहाभूत बघायला लागलेत. परंतु तो व्यक्ती आज नाही उद्या नाही, दिवस चालले, माडीवर माडी बांधायला लागला. परंतु भजन काय करेना, पूजन काय करेना, दिलेले शब्द काही पाळेना. बघता बघता लग्न केलं. बर का, भजन करतो म्हणलेला माणूस लग्न केलं आणि 4 लेकरं झाले. मग पंचायत लोक म्हातारे व्हायला लागले. तर यांनी काय अजून भजन करेना, जप करेना, तप करेना. मग त्यांनी काय केलं, आता या माणसाला असं सोडलं तर काय उपयोगाचं नाही. म्हणून त्याला जाऊन सांगितलं, बाबा तू ये जागा रिकाम कर, हे आमचं आहे. मग ती व्यक्ती काय म्हणतो माहित आहे का, खूप दिवस राहिलेला आहे ते, हे कोणाचं आहे, हे माझं आहे. कोण, त्या व्यक्तीने. मग ते काय केले, कोर्टात गेले. कोण, पंचायत लोक. कोर्टाने नोटीस पाठवलं. 1 नाही 2 नाही, अनेक नोटीस गेले. त्या नोटीसला उत्तर द्यायला लागला. परंतु तो घर माझंच म्हणायला, ती जागा माझीच म्हणायला. हे दृष्टांत झालं. यातलं सिद्धांत सांगतो, नीट लक्षात घ्या. हे ज्यानं शरीर दिलेलं आहे ना, हे शरीर पंचमहाभूताकडनं उसणं आणलेलं आहे. भजन करतो, कीर्तन करतो म्हणून आणलेलं शरीर आहे. परंतु या शरीरानं तुम्ही भजन करायला लागलात का, पूजन करायला लागलात का? लेकरं झाले, माळगाला म्हणलं की अहो अजून जावं यायचंय, हो 4 चौघांमध्ये फिरायचं असते, आताच माळ घालायचं का, कधी माळ घालणार, असं आयुष्य घालवायला लागलं. परंतु माळ गाठला नाही, जप केलं नाही, पूजा केलं नाही. त्या माणसाला जसं नोटीस पाठवलं तसं या देहाला नोटीस पाठवायला लागले. काय नोटीस म्हणजे काय, मोतीबिंदू होणं हे नोटीस आहे. आम्ही त्या नोटीसला उत्तर द्यायला लागलो, लेन्स बसवायला, दात पडायला लागले, हे नोटीस आहे. अहो चांगले मजबूत दात बसवायला लागलेत, या नोटीसला उत्तर द्यायला लागले. पांढरे केस म्हणजे काय, नोटीस आहे. हे सोडा, घर माझं आहे म्हणायला लागले. ते त्या पांढऱ्या केसाला बी आता काय लावायला लागले, काय ओरिजिनल. देवाला फसवायला लागलात तुम्ही सगळे. सगळ्याला नोटीसला उत्तर द्यायला लागलो. परंतु ते पंचायत लोक हायकोर्टात गेले. हायकोर्टाने निकाल लावला. काय लावलं, आलग्या वाजल्या. कळालं का, हे शरीर माझं म्हणणं पाप आहे. हा देह काळाचा आहे, एकदा जाणार आहे. या देहावर प्रेम करण्यापेक्षा त्या देवावर प्रेम करा. तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. आमच्या राधा मीराबाई खूप सुंदर होते. मीराबाई राजकन्या होती, परंतु शरीरावर कधी प्रेम केलं नाही, त्या देवावर प्रेम केलं. त्या देवाला काखेत घेऊन फिरवायची आमच्या मीराबाई. म्हणून बोलावं म्हणजे विषय खूप आहे, आपल्याकडे वेळ नाही. परंतु आमच्या नाथ महाराज हे नवरा नको म्हणण्याचं कारण थोडं तरी कळलं असेल तुम्हाला. 10% तरी कळलं का नाही, हो म्हणा. नाही कळलं तर परत एकदा स्वरांजीवाले कार्यक्रम त्याच्यावर आम्ही निवांत करू. आमच्या नाथ महाराज शेवट काय म्हणतात, एका जनार्दनी समरस झाले, एका जनार्दनी समरस झाले, तो रस येते नाही. बर का, संसारामध्ये किती रमून जावा, परंतु अध्यात्मीचा रस मिळणार नाही. म्हणून तो रस येते नाही, म्हणून हा नवरा नको आहे. हा विषय रूपी नवरा सुटल्याशिवाय
मला परमार्थातलं रस मिळू शकत नाही. म्हणून आमच्या नाथ महाराज म्हणतात, एका जनार्दनी समरस झाले तो रस येते नाही. मला नवरा नको ग बाई, मला दादरा नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, मला दादरा नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, मला दादरा नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, मला दादरा नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, मला दादरा नको ग बाई. हो जाता जाता विषय सांगून जाते. आता मला केस दिसल्यावर आठवले, आताच्या बाया सगळे ब्युटी पार्लरला जाऊन आहे ते केस गोडकं करून यायला. बेबी कट आहे का नाही? ही आपली संस्कृती नाही, ही आपली संस्कृती आहे. नीट लक्षात घ्या. केस कवा कापतात माहित आहे का? नवरा मेल्यावर केसाला कातर लावावं, आपली संस्कृती आहे. म्हणून बायांनी कसं राहावं खूप शिकलं पाहिजे. तुमच्याकडून दुसरे शिकलं पाहिजे, अशी बाई जगायला पाहिजे. नारी तू नारायण असे स्वरूप आहे तुमचं. मग त्याचं जर तुम्ही, आता मी पदर म्हणल्यावर बघा, कोणाच्या डोक्यावर पदर नाही तरी बी मी पदर घेतो. ही आपली संस्कृती आहे. हो, चालता बोलता स्त्री संस्कृतीत चालली पाहिजे. मग तिच्याकडनं काहीतरी शिकलं पाहिजे. पूर्वीचे बिडी कारखान्यामध्ये पदर नसलं की बिड्या घेत नव्हते मन, आहे का नाही? पूर्वीचे बाया कोण आहेत का इथं? पदर घेत होते का? मला बघून पदर घेऊ नका हा. परंतु पदर ही आपली संस्कृती आहे. नवऱ्या पुढं पदर घालणं, मोठ्यांपुढं पदर घेणं ही आपली भारतीय संस्कृती आहे. सोडून द्या, सध्या कलियुग आहे. जशी स्थिती आहे तैसा परी राहे असं तुम्ही आम्ही जगायला लागलो. परंतु आमचे सिंधुताई सपकाळाने सांगून गेले, त्यांनी मरोस्तोर नऊवारी बांधले. परराष्ट्रात गेल्यावर बी त्यांनी म्हणले की मी कुठं जरी असो मला नऊवारी लई भारी म्हणायची. नऊवारी लई भारी म्हणजे अंगभर चोपून कपडे घालावं, म्हणजे ती आपली मर्यादा आहे. पूर्वी नऊवारी घालायचे, नऊवारीवरनं सहावारी आले, सहावारीवरनं आता 2.5 मीटरचं ड्रेस घालायला लागले बाया. काय करायचं? म्हणजे आपली संस्कृती आपण जतन करावं. असो, भारूड आहे ते भारूड सगळ्यांनी पाहावं. आणि भारुडातला मुख्य विषय म्हणजे जी आपली बोध आहे ना, ते तुम्हाला घ्यायचं आहे. सत्यं शिवं सुन्दरम्
कार्यक्रम का पिक्चर स्टेज गिडशीर बोललेला कार्यकर्ता ए भाई कोण आहे तू इथं आमच्या मुलं सगळं घाबरू लागले स्टेजवर चेड पिक्चर अरे एडवर गेलो जरा बसून घ्या उसर किंद उसर दिलं उसर अंदर किंद उसर अरे कोण म्हणलं हे बोल येडे आणून राहा शाणी येडे गाडी आणून उसर किंद अरे कोण आहे कशाला आली येडी आहे तू इथं कशाला आली सगळे एडी एडी म्हणाले येडे हे इंडिया आणून राहा विचार पिल्ला तू कशाला आली इकडं कशाला काय करायला लागली तर स्टेजवर एडी दिसते का तुम्ही तू कशाला ब्युटी पार्लर अगं कुठल्या ब्युटी पण नाव सांगते का इथे सुद्धा दिसायला लागलं आता भरपूर आहे कुठलं नाव सांगावं मग बरं ते जाऊ देत कशाला कशाला चिडवा लागला रे बस खाली बस मावशी बघ मावशी बघू नको त्या मावशी किती सुंदर दिसू लागले मावशीपेक्षा जास्त आपण बघू लागलो हो अक्का नाही करत सुंदर सोडक वाला पिक्चर झाले येडियाच्या गावाले वेडी झाले येडियाच्या गावा गेले येडी झाले येडियाच्या गावाले वेडी झाले येडियाच्या गावा गेले येडी झाले येडियाच्या गावाले येडी झाले येडी झाले येडी झाले येडियाच्या गावा गेले येडी म्हणून बाबा शाणी शाणी म्हणा मला येड लागलं हा येड लागलं कोणाचं येड लागलं मला येड लागलं कोणाचं येड लागलं ते तर सांग मी सांगत नाही मला अरे राम. पहिले पिचरी मला पिचरी असतो मला येड लागलं कोणाचं येड लागलं ते तर सांग भाई सांगू का नवऱ्याचं येड लागलं का लवरचं येड लागलं कोणाचं येड लागलं मला येड लागले कोणाचं लागलं येड सांगू का सांग सांगू का सांग मला का नाही येड लागले येड्याने मला पण लेप लागलं मला की नाही हा हो पकवाजवाले येड लागले कोणाचं तुम्हाला लागला का नाही लागला लागला म्हणून आलात त्याला मृदुंगाचं येड लागला की मला येड लागलं तुला कोणाचं लागलं ते सांग मला की नाही हा सांगू का सांग मला की नाही ते इथून 70 किलोमीटर आहे का बार्शी नाही हो मग इथून 70 किलोमीटर आहे बघा पंढरपूर त्या पांडुरंगाचं वेळ लागलं येडी झाले येडी झाले येडियाच्या गावा गेले येडी झाले येडियाच्या गावा गेले येडी झाले येडियाच्या गावा गेले
मातेरा, केला कर्माचा मातेरा, टाकियले ब्रतरा, सांडियले सहा पोरा, हिंडू लागले संताच्या दारा. हो, आमचे संत या येडीच्या उद्देशानं तुम्हाला काय सांगतात नीट लक्ष द्या. आतापर्यंत असला, आता माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. ही येडी, हिला येड कसं काय लागलंय, याला येड लागण्याचं कारण काय? कर्माचा मातेरा केला आणि नवऱ्याला टाकून दिलं. एक नाही, दोन नाही, सहा पोरं टाकून दिले आणि कुठं हिंडायला लागले? हिंडू लागले संताच्या दारा. एखाद्या गोष्टीचं वेड लागलं की तो माणूस वेडा होत असतो. तसं तुम्ही सगळे संसारातले येडे आहेत. म्हणून तुम्ही आता बारूड संपल्यावर कुठं जाता? का दुसऱ्याच्या घरी जाता? हा, तुम्ही बरोबर आपल्याच घरी जाता. म्हणजे तुम्हाला संसाराचं वेड आहे, लेकरा मुलाचं वेड आहे तुम्हाला. तसं या वेडीला एकच वेड आहे. कोणाचं? हा, त्या पांडुरंगाचं वेड. उठलं की पांडुरंग, उठलं की पांडुरंग, उठलं की पांडुरंग. देवाकडं येडं व्हावं लागतंय, मग देव कळतो. शाणे देवाकडं चालत नाही. आमच्या तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे बाळे, देवाकडं बाळ होऊन जावं लागतंय. देवाकडं अभिमान चालत नाही, देवाकडं आमपणा चालत नाही, देवाकडं शहाणपणा चालत नाही. जेवढे लोक देवासाठी वेडे झाले ते सगळे मुक्त झाले. आमच्या तुकोबराय वेडे झाले, वैकुंठाला गेले, पुन्हा नाही आले. आमच्या ज्ञानोबराय समाधी संजीवनात आहेत, वेडे झाले त्या देवाला. आता ते सगळं सोडून द्यावं. आमच्या शिवाजी महाराजांना वेड लागलं म्हणून एवढं स्वराज्य स्थापना केली. आमच्या महात्मा फुले ज्योतिराबांना वेड लागलं म्हणून आज त्यांची नावाची कीर्ती आहे. जेवढ्या लोकांना वेड लागले ना तेवढे लोक कीर्तिवान राहिले. मग तुम्ही आम्ही, तुम्हाला वाटतंय की आम्ही सगळे शाणे? काय शाणे? शाण्याला देव कळत नाही म्हणून येडं व्हावं लागतंय. वेडी झाले, वेडी झाले, वेडी या जगावर गेले, वेडी झाले, वेडी झाले, वेडी या जगावर गेले, वेडी झाले, वेडी झाले, वेडी या जगावर गेले. आमच्या मुक्ताबाई म्हणतात, पिल्लं जर 4 दिवस आहे, 5 दिवस आहे, केला कर्माचा मातेरा. कर्म आणि धर्म हे दोन गोष्टी लक्षात घ्या. तुम्ही जे करता संसार ते कर्म आहे आणि ते करता करता धर्म करणं हे खूप गरजेचं आहे. मग तुम्ही आम्ही कर्म करायला लागलो, धर्माला विसरायला लागलो. ज्यावेळी आपल्याला घरातून आकलून देतात ना त्यावेळी आपल्याला देव आठवतो. ज्यावेळी आम्ही सुखसोयीनं संसारात राहतो तोपर्यंत आम्हाला देव आठवत नाही. देव कळण्यासाठी खूप वेळ व्हावं लागतंय. देव कळण्यासाठी सगळं विसरावं लागतंय. देव कळण्यासाठी लहान व्हावं लागतंय, मोठं व्हावं लागत नाही. तुका म्हणे लहान, लहानाहुनी लहान. जेवढं लहान व्हाल ना तेवढं देव कळतं. मुंगीहून साखर खावं, आत्तीहून महार काण्यापेक्षा मुंगीहून साखर खावं. म्हणून आधी दिसायला येडी दिसती परंतु देवाला लाडकी आहे बर का. आमच्या तुकोबरायांना बी लोक वेडे म्हणले, परंतु तुकोबरायांना लोक वेडे म्हणलं तरी तुकोबराया भगवंताचं नाव घ्यायला विसरले नाही बर का. कोणी निंदा कोणी वंदा, आमचा स्वहिताचा धंदा असं तुकोबराय म्हणतात. तुम्ही निंदा केलं तर काय, माझी स्तुती केलं तर काय, मी भक्ती कधी विसर नाही. याला येडपणा म्हणतात, याला येडपणा म्हणतात.
आमच्या तुकोबरायांचं सोडून द्या हो. असे अनेक संत भगवंतासाठी संसाराला लाताळले, संसाराला विसरले आणि त्यावेळी देवाचं स्वरूप त्यांना कळालं. म्हणून संसार विसरणं म्हणजेच वेडपण आहे. परंतु प्रत्येक जीव संसारात गुरफटल्यामुळं आम्ही वेडे होऊ शकत नाही. परंतु आमच्या नाथ महाराज, मुक्ताबाई, मीराबाई हे सगळे संत वेडे झाले म्हणून त्यांना देव कळला. या येडीच्या उद्देशानं एवढंच मला सांगायचं आहे की तुम्हा आम्हाला जसं संसाराचं वेड लागलेलं आहे ना, ती बाई टका टका बघायला सोडा काका एवढं काय खायला लागलं. हे काय म्हणतं पार्श्व का? हे जे आहे ना, अध्यात्माचं रस वेगळा असतो. त्याला घर धार लेकर काही आठवत नाही. ज्याला तो जो आठवतो ना त्याला काही आठवत नाही. तुम्ही आम्ही वेळ आल्यावर त्याला आठवतो म्हणून देव आपल्यापासून लांब आहे. दात चांगला असताना राम म्हणावं म्हणता येतंय. एकदा दात पडलं की राम म्हणता येत नाही. राम म्हणण्याला दाताचा आधार लागतो. कशाचा आधार? दाताचा. मग दात पडल्यावर राम म्हणता येत नाही. नीट एकदा म्हणून बघा, लांब होतो. लांब राम म्हणायला दाताचा आधार लागतो. मग दात कवा असतात? चांगलं तरुणपणातच दात चांगला असतात. मग दात पडल्यावर तुम्ही राम म्हणता येत नाही. लांब म्हणलं की देव म्हणते तू लांबच राहा, तू माझ्याकडे येऊ नको. शरीर चांगलं असताना, पैसा अडका असताना, चार चौघात असताना मी आठवलो नाही तुला. ज्यावेळी घरामध्ये छी म्हणायला लागलेत बरं का, सासूला किती किंमत आहे आजच्या काळामध्ये. त्या सासूला कळावं की मी या घरासाठी काय केले आणि माझी काय किंमत राहिली. अहो तुमचं सोडून द्या, जगात संसार लोकांची फजितीच आहे आमचे संत म्हणतात. आमच्या नाथ महाराज ज्ञानोबराय वासुदेव मध्ये असं म्हणतात की श्वानपरी गती झाली अवघे करती हड हड. हे कोणाला म्हणतात? कोणाला म्हणतात? परंतु संसारित लोकांना हाड हाड म्हणलं तरी भले भले म्हणून लोक संसारामध्ये नाचायला लागले. परंतु संसार आहे परंतु साधूच्या दृष्टीनं नाही. नीट लक्षात घ्या, आहे आणि नाही या गोष्टीत फरक आहे. तुम्ही आहे म्हणून घेऊन संसार करू नका. एकदा जाणार आहे, शाश्वत जे आहे तो देव आहे. तेव्हाच तुम्हाला माझ्यासारखं भेडी झाले भेडी झाले कर्माचा मातेरा सोडियले ब्रतरा. जे नाशिवंत नवरा होता ना त्याला सोडून दिलं. जिथं सप्ताह होते तिथं भजन करते आणि भोजन करते, दुसरं काही काम नाही. म्हणून मला येडे म्हणतात. तुम्ही म्हणताल मला लेकरं नाही, मला 6 लेकरं आहेत. किती? 6 लेकरं आहेत तुला. आता लोकांना 2 वरच बसवायला आमदो आम्हाला. अहो 6 मुलं असलं की एक भजनाला लावता येते, एकाला पोलीस बनवता येते, एकाला इंजिनियर बनवता येते, एकाला डॉक्टर बनवता येते. आहे का नाही? मला 6 लेकरं आहे. कुठल्या कुठल्या नावं सांगतात आहे का नाही? सध्या परिस्थिती खूप बिघडलेली आहे. लेकरं जन्माला गाठलं तर आमचं सौंदर्य कमी होते म्हणून लेकरही जन्माला गाले नाहीत. बाहेरगावी लोक आईत मुलं दत्तक घ्यायला लागले.
एवढी परिस्थिती बिघडली. परंतु आमच्या मुक्ताबाई असं म्हणतात की अंतःकरणातले जे 6 लेकर आहेत ना, काम, क्रोध, मोह, मद, मात्सर्य या विकारांना टाकून दिले आणि इंडू लागले संताच्या दारा. या संताच्या दाराला काय इंडायचं? पैसे कमवायचं सोडून संताच्या दाराला काय इंडायचं? अहो हिला येड लागले, हिला दुसरं काम नाही. संताच्या गारापाशी का जावं? अहो संत आम्हाला देव दाखवतात. नीट लक्षात घ्या. तुम्हाला तिरुपतीला गेल्यावर 5,000च कुठली तिकीट स्पेशल देवाचं दर्शन करता. मग तुम्हाला देव दिसतो का हो? बर दिसलं तरी देव तुम्हाला बघतो का? देव 5,000 वाल्याला बघत नाही. जे घर सोडून, जे लेकरं सोडून, जे देवासाठी धडपडायला लागलेत ना, जे 8 दिवस वारीत चालायला लागले ना, देव त्याचा वाट बघत असतो. मग तुम्ही 5,000 देऊन देव मिळवता असं वाटतंय का? देव मिळवण्यासाठी खूप अट्टास करावा लागतो. संताच्या दारी फिरावं लागतंय, मग देव कळतो. देव डायरेक्ट करत नाही. आता तुमचे एखादी पर्सनल केस असेल, तुम्ही वकिलाकडे जाता का जजकडे जाता? मग जजकडे जायचं डायरेक्ट? वकिलाकडे सांगा. तसं नियम नाहीये. वकिलाकडनं जजकडे जावं लागतंय. तसं या कलियुगामध्ये तुमचं जर या संसारातनं सुटका व्हायचं असेल, संसारातनं जर मुक्त व्हायचं असेल, तर तुमच्याकडे 2 वकील आहेत. एक वकील म्हणजे तुकोबराया, एक वकील म्हणजे ज्ञानोबराया. नीट लक्षात घ्या. आमच्या साधूच्या दृष्टीने हे 2 वकील असे आहेत ना, तुम्हाला तुमचं केस सॉल्व केल्याशिवाय राहत नाही. म्हणून आम्ही आळंदी पासून पंढरीला जातो 250 किलोमीटर, एकच नाव घेतो, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. एखादं म्हणला महाराज तुम्ही जाता कोणाकडं? पांडुरंगाकडे जाता, मग नाव कोणाचं घ्यायला लागलात? त्या माणसाला म्हणलं बाबा आम्ही यांचं नाव का घेतो? म्हणजे यांच्यामुळं आम्हाला देवाची ओळख होती, यांच्यामुळं आम्हाला देव ओळखतो, मग देव आम्हाला दर्शन देतो. म्हणून साधू संत या जीवनामध्ये खूप गरज आहे. म्हणून या कलियुगामध्ये देव नाही बरं का, मी स्पष्ट सांगतो. देव नाही म्हणता महाराज, देव नाहीये, देव आहे. परंतु साधूच्या संतांच्या अवतारानं देव आहेत सध्या कलियुगामध्ये. देवते संत, देवते संत, निमित्त त्या प्रतिमा. देव वेगळं नाही, संतच देव आहेत या कलियुगामध्ये. या कलियुगामध्ये संत नामदेव महाराज म्हणजे देवाचं स्वरूप आहे. तुकोबराया म्हणजे अवतार बर का, विष्णूचा अवतार म्हणतात. नवे नवे अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी, असं ज्ञानोबरायांचा अवतार आहे. म्हणून या कलियुगामध्ये संत, गुरु, महात्मे यांच्याकडे जावा. देवाकडे जाण्याचा प्रयत्न करू नका, देव आपोआप तुमच्याकडे येईल. नीट लक्षात घ्या. अजून एक सोपं सांगतो तुम्हाला. सोपं सांगू का? काही गोष्टी विसरलं तर काही गोष्टी आठवतात. काही गोष्टी विसरल्याशिवाय काही गोष्टी आठवत नाहीत. तसं काही गोष्टी विसरलं पाहिजे आध्यात्मिक मध्ये. कुठली गोष्ट विसरलं पाहिजे? आमच्या संतांच्या मेळ्यामध्ये 2 संत होऊन गेले. एक जळोजी, मळोजी, 2 भाऊ होते. निष्ठावंत वारकरी होते. पंढरीची वारी करताना त्यांचं घर झोपडीचं होतं. ते जळोजी मळोजी आपली झोपडी काय करायचे? पूर्ण झोपडी जाळायची, मग वारीला निघायचे. मग वारीवरनं आलं की परत झोपडी बांधून राहायचे. एखाद्यानं विचारलं, बाबा तुम्ही वारीला जाताना झोपडी जाळता आणि परत आल्यावर बांधता, असं का करता? आल्यावर राहता ना तुम्ही, कशाला जाळता तुम्ही? आमच्या जळोजी मळोजी म्हणले, बाबा हे मन लय विचित्र आहे. म्हणलं आम्ही वारीला निघाल्यावर आम्ही वाटेतच असतो, परंतु आमचं मन झोपडीकडे जाते. आमचं मन त्या घराकडे जाते, त्या घरातल्या वस्तूकडे जाते. म्हणून आमच्या जळोजी मळोजी घर जाळून वारी करायची.
एवढं केल्यानंतर तेव्हा देव कळतो. देव काही सोपं नाही. लई येडं व्हावं लागतंय. आता बाया लई शहाणे झाले. नवऱ्याच्या येण्याच्या आधी जीवन मोकळं होत. आपली भारतीय संस्कृती काय आहे माहित आहे का? आधी नवऱ्याला जीव घालावं मग आपण जेवावं. महाराष्ट्रामध्ये आताही काही भागामध्ये पंगत बसवताना पहिला पुरुषाची पंगत बसवतात, मग बायाची पंगत बसवतात. परंतु आपल्याकडं पूर्व भागात जरा उलट आहे. बायांना उशीर होते म्हणून पहिला बसवतात. पाणी आलं, पिढीला उशीर झालं, परंतु ही आपली संस्कृती नाही. पुरुषाला प्राधान्य दिलेलं आहे. असो, मग या येडीचा उद्देश एवढंच आहे की तुम्हालाही येड लागलं पाहिजे. कशाचं येड? त्या भगवंताचं येड लागलं. कुठल्याही गोष्टीचं येड लागल्याशिवाय कळत नाही. कॅम्प्युटर शिकणाऱ्याला येडं व्हावं लागते तेव्हा कॅम्प्युटर कळतंय. इंजिनियरला अभ्यासमध्ये वेडं व्हावं लागते तेव्हा तो इंजिनियर होतो. तसे परमात्मा कळण्यासाठी त्याच्यासाठी येडं व्हावं लागतंय. त्याच्यासाठी सगळं विसरावं लागतंय. कोण नाही जगामध्ये एकच आहे, तो परमात्मा आहे असं कळलं पाहिजे. तो व्यापक आहे हे कळलं पाहिजे. तुम्ही चोरून कितीही पाप करा, तो बघायला लागला. प्रत्येक दुकानासमोर सीसीटीव्ही कॅमेरा बसवतात. आता देवळात बी बसवायला लागला. तसं भगवंत जन्माला देताना तुमच्या हृदयामध्ये एक सीसी कॅमेरा बसवलेला आहे. तुम्हाला वाटतंय की मला कोण बघेना, परंतु तुमचं सगळं केलेलं कर्म सगळं त्या कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्डिंग व्हायला लागलं. ते सगळं सीसी कॅमेरा तिथं उलगडलं जाते. कुठं? त्या लेकराला कळालं मग. परंतु अशा लेकरांना सध्या संस्कृतीची खूप गरज आहे. यांना हरिपाठ शिकवलं पाहिजे. यांना ज्ञानेश्वरी म्हणजे काय माहिती पाहिजे. नाहीतर इंजिनियर काय झालेला एखाद्याला विचारा ज्ञानेश्वरी म्हणजे काय, त्याला माहित नसते. तो फक्त डिग्री घेतो, इंजिनियर होतो. पोटासाठी, बायकोसाठी, आईसाठी जगत असतो. परंतु जगासाठी जगणार कोण? जगासाठी ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी का लिहिली? तुमच्या आमच्या उद्धारासाठी ज्ञानेश्वरी लिहिली. अहो, ज्ञानेश्वरी वाचून लोक येडे झाले आणि मुक्त झाले. ज्ञानेश्वरी काही सामान्य नाही. त्यातली एक तरी ओवी अनुभवा असे आमचे संत म्हणतात. असो, वेळ घेत नाही तुमचं. या येडीकडे बघून तुम्हाला असं वाटत असेल, परंतु मी तुम्हाला आवडत नसेल, परंतु मी देवाला आवडतो. देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा मी देवाचा. मी कोणाचा आहे? देवाचा. आम्हा कोणी पुसू नका, आम्ही माणसात नाही. तुम्हाला बोलायचं असेल तर बोला, नाही तर बोलू नका. आम्ही माणसात नाही, मग आम्ही कशात आहे? आम्ही त्या परमात्म्याच्या स्वरूपाचं ध्यान करतो. आम्ही त्या भगवंताचं चिंतन करतो. आम्हाला दुसरं काही दिसत नाही. आम्ही काय नेसलं, आम्ही काय गाठलं याच्याकडे बघत नाही. आम्हाला जे काही आहे त्याचं स्वरूप एकच नाही. म्हणून आम्हाला येड लागले. नवे 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 आम्हा नाही कुळ गोत्र. तुम्ही म्हणसाल तुम्ही कुठल्या कुळाचे? आम्हाला एकच कुळ आहे, ते म्हणजे पांडुरंग आहे. आम्हाला दुसरी जात नाही, आम्हाला एकच आहे. वारकरी, वैष्णव, दुसरं नाही. म्हणून आमच्या मुक्ताबाई म्हणतात, बाई वेडी झाली, मुक्ताबाई वेडी झाली. अहो, मुक्ताबाई सारखे अनेक संत वेडे झाले. आपल्या महाराष्ट्राचं कौतुक सांगावं तेवढं कमी आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक संत होऊन गेले, परंतु प्रत्येक संत वेडे झाले म्हणून आज त्यांची कीर्ती आहे. नीट लक्षात घ्या. मी आत्ताच नाव घेतलो, शिवाजी महाराज, महात्मा फुले, बर का, असे मोठमोठे जे महान देशासाठी
लढलेत ना, तेही देशासाठी त्यांना वेड लागलं होतं, म्हणून त्यांची कीर्ती आज आहे. आज त्यांची कीर्ती आहे. म्हणून आमच्या मुक्ताबाई असं म्हणतात की तुम्हाला बी एकदा तरी त्या देवाचं वेड लागलं पाहिजे. लागतंय का? हो, वेड लागलं पाहिजे. अहो, देवाकडं लेकरवा, अभिमानानं देवाकडे जाऊ नका. जसं लेकरू रांगतो ना, तसं आपण देवापुढे रांगलं पाहिजे. देवा, माझ्याकडे काही नाही, मी तुला देऊ शकत नाही काही, परंतु मी तुला समर्पित भावनेने येतो, एवढी बुद्धी ठेवली पाहिजे. म्हणून देव तुम्हाला जवळ करेल. मुक्ताबाई वेडी झाली पदर प्रपंचाचा पाडी. जोपर्यंत पदर प्रपंचाचा पाडणार नाही, तोपर्यंत येड लागणार नाही. असो, वेडी झाले, वेडी झाले, वेडी याच्या गावा गेले. 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 वेडी झाले, वेडी झाले,
आपल्या या वारकरी संप्रदायामध्ये बारुडानंतर गोंधळ कार्यक्रम घालतात. काही मराठवाड्यामध्ये लग्न झाल्यानंतर गोंधळ घालतात. काही राजकारणातला गोंधळ असतो, काही संसारातला गोंधळ असतो. परंतु हा संतांनी मांडलेला गोंधळ वेगळाच आहे. आता या स्वरंजनी चॅनलच्या माध्यमातून प्रतिवर्षी होत असणाऱ्या या दीपोत्सवाचा कार्यक्रम, विशेष करून हे जे तुम्ही दीप लावताना, हे दीप अज्ञानाला घालवण्यासाठी, प्रकाश देण्यासाठी दीप आहे. म्हणून या स्वरांजलीच्या माध्यमातून कार्तिक महिना नाही, हा दीपोत्सव कशाला, परंतु हा दीप कार्तिक महिन्यासाठी नाही, हा दीप प्रत्येकाच्या हृदयामध्ये अज्ञान घालवण्यासाठी हा दीप आहे. म्हणून या गोंधळीद्वारे तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की हा गोंधळ तुम्हाला जाग करण्यासाठी तुमच्याकडे आलेला आहे. आमचे संत अनेक प्रकारे जीवाला जाग करतात, परंतु ही गोंधळी तुम्हाला जाग करण्यासाठी आली. काय जाग करायला लागली? हो, नीट लक्षात घ्या. एकच शब्दामध्ये बोलतो, काम क्रोध बकरा मारा, काम क्रोध बकरा मारा, पूजा रकुमाईच्या वरा. तुम्ही दसऱ्यात काय कापता? हे संताला मान्य नाही, वेदाला मान्य नाही, शास्त्राला मान्य नाही, देवाला मान्य नाही, तरी तुम्ही पाप करता. मग ही गोंधळी हेच सांगायला लागली, तुम्हाला जर हिंमत असेल तर एखाद्या वाघाला आणून कापा. घरात कापता का? नाही. भित्र्या प्राण्याला कापायचं तुम्हाला हिंमत आहे, परंतु एक वाघाला आणून कापू शकत नाही. मला एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही हत्या करायला लागला, तुम्ही तर पाप कमवायला लागला, परंतु तुमचं कुळ सगळं पापी व्हायला लागलं. म्हणून आमच्या तुकोबराय म्हणतात, हत्या करायचीच असेल तर तुमच्यातला जे क्रोध आहे ना त्याला जाळा, त्याची हत्या करा. काम क्रोध बकरा मारा. बकरा मारायचंच असेल तर तुमच्यातलं क्रोध, तुमच्यातला काम, तुमच्यातले विकार घालवा. देवीला आनंद होईल. तुम्हाला वाटतंय की बोकड नाही कापलं की लेकरांना ताप यायला लागलाय. ज्या घरामध्ये बोकड कापलं तरी ताप यायला लागले, त्यांना काय म्हणावं? मी काय म्हणतो, हे आपलं प्रारब्ध आहे. कमी जास्त सुख दुःख येत असतात, परंतु एखादी हत्या करणं पाप आहे. म्हणून सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की हत्या करू नका आणि दुसऱ्यालाही करायला लावू नका. म्हणून आमचे संत म्हणतात की काम क्रोध बकरा मारा. त्यावेळी तुमची पूजा मान्य होती. ज्या घरामध्ये हत्या होती ना ते देवाला पूजा मान्य होत नाही. म्हणून काम क्रोध बकरा मारा, पूजा रकुमाईच्या वरा. काम क्रोध बकरा मारा, पूजा रकुमाईच्या वरा. येऊ, तुमच्या गोंधळाला येऊ. तुम्ही 10-5 टाकचाल म्हणून मी भारूड केलं नाही. तुम्ही 20 रुपये द्याल, 10 रुपये द्याल म्हणून भारूड केलं नाही. ही गोंधळी तुमच्याकडे जोग मागायला लागली. कुठला जोगवा मागवायला लागली? तर तुमच्यातलं क्रोध असेल तर माझ्या पदरात टाका. तुमच्यातले काही अज्ञानाचे विकार असतील तर ते माझ्या जोगव्यामध्ये टाका. ही आई स्वीकारती आणि तुमच्यातलं क्रोध काढून टाकेल. म्हणून 10-5 गाला येऊ, तुमच्या गोंधळाला येऊ, तुमच्या जागराला येऊ. आमच्या तुकोबराय म्हणतात, जे ते विटूचे राऊत,
ठिकाणी संपत आलेला आहे किंवा संपलंय म्हणा. गोंधळ म्हणलं की बारूड संपला. या गोंधळीला अजून काही बोलता येते, परंतु आपल्याकडे वेळ शिल्लक नाही. या स्वरांजली चॅनलचं करावं तेवढं कौतुक आहे. आपल्या सोलापूर भागामध्ये जेवढे काही आध्यात्मिक गोष्टी घडतात, स्वरांजली चॅनल त्या ठिकाणी आवर्जून उपस्थिती राहून त्या आध्यात्मिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम या स्वरांजली माध्यमातून होत असतो. आणि त्यांच्या हातून असंच आध्यात्मिकची गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं करावं एवढं मी स्वरांजली चॅनलला प्रार्थना करतो. आणि हा दीपोत्सव कार्यक्रम सुंदर असं अनेक वर्षापासून करत आहेत. हे दीप तुम्हा आम्हाला प्रकाशित करायला लागले, तुम्हा आम्हाला अज्ञानाकडून ज्ञानाकडे न्यायला लागले. असलं दीपोत्सव या ठिकाणी प्रतिवर्ष साजरा होत राहावं एवढंच मी त्या शिवमारुतीच्या चरणी प्रार्थना करतो आणि सेवेला विराम देतो. आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही आंबेचे गोंधळे, आमचा गालावा गोंधळ वाचे हरिनामाचं म्हण. दर्शन मात्रे मन कामना तुझी जय जय. रत्न कटिका परा तुझ गौरी कुमारा, चंदनाची उटी कुंकुम केशरा, हिरे करित मुक्त शोभ सोहरा, रोजळी पुणे चरणी गाजर्या जय. दर्शन मात्रे मन कामना तुझी जय देव जय. लंबोदर पीतांबर मणिवर वंदना, सरस्वत शुक्र सुनैना, दासरावाचा वाटारे सदना, संकटी पावावी निर्वाणी रक्षावी, सुरवर जय देव जय देव मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देवा. वामाई रत्नाई भित्री वैष्णवा, पुंडलिकाचा वेदी परब्रह्म लेखा. हरी जगा जय देव जय देव जय पांडुरंगा, रत्नाई वल्लभराईच्या वल्लभ पावे जीवलगा. जय देव तुळशी माळा गळा गर्भे उन्नती, काशी पीतांबर कस्तूर दंडाठी, देव सुरवर नित्ये भेटी, गरुडानुमंत समरोभे नाथी. जय देव जय पांडुरंगा, रत्नाई वल्लभराईच्या वल्लभ पावे जीवलगा. जय देव आषाढी भेटी, चंद्रभागे मध्ये स्नान करती, दर्शन मेळा मात्र कैलोय मुक्ती, विश्वाचे नामदेव भावे ओवाळती. जय देव जय पांडुरंगा, रत्नाई वल्लभराईच्या वल्लभ पावे जीवलगा. जय देव गली लोटांगण बोलन पायी बोलतो तुझे, प्रेमे भावे ओवाळी मने नमा. त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बंधु सखा त्वमेव, त्वमेव विद्याधनं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देवदेव. कालेन वाचा मनसेन देवा, बुद्धात्मना वा प्रकृतिस्वभावा. वासुदेवमहि श्रीधरं मातरं गुपिता वल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे कृष्ण 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 हरे हरे. संतांच्या गावात जावं, अशा अनेक गोष्टींनी तुम्ही समाज प्रबोधन केलात. मुलांना हसवत समाज प्रबोधन केलात आणि वेळ कसं लागावं त्या भगवंताविषयी हे तुम्ही शब्दातून शिकवलात. आणि तुमच्या
आणि तुमच्या या कार्याला मी मनापासून वंदन करते आणि तुमच्या टीमनाही धन्यवाद देते आणि तुम्ही खरंच या कार्याला वेडे होऊन कार्य करायला लागलात आणि तुम्ही जेव्हा जेव्हा वेश बदलून आला तेव्हा